नमस्कार मंडळी, मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी एक महत्त्वाचं पुस्तक घेऊन बसले आहे। पुस्तकाचं नाव आहे साहित्यिकांच्या अर्धांगिनी। लेखिका आहेत यामिनी पानगावकर आणि संधिकाल प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे। साहित्यिकांच्या अर्धांगिनी यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल, मला खरं तर ह्याची पार्श्वभूमी ही सांगण्याची गरज नाहीये, पण स्त्रिया लिहायला लागल्यानंतर सुद्धा त्यांचं प्रकाशित साहित्य बरंच उशिरा आपल्यापर्यंत आलं, वाचकांपर्यंत आलं। त्यामुळे साहित्यिक पुरुष यांचं साहित्य आपण खूप पूर्वीपासनं आपण म्हणजे वाचतच होते, पण तुलनेने स्त्रियांचं साहित्य उशिरा आपण वाचायला लागलो। मग हे जे साहित्यिक पुरुष होते यांच्या स्त्रियांचं आयुष्य कसं होतं याविषयीचं हे पुस्तक आहे। हे लिहावंसं वाटलं याबद्दल यामिनी पानगावकर यांचं विशेष कौतुक आणि अभिनंदन मी करू इच्छिते। कारण खरंच असं होतं की आपण मोठी मोठी नावं ऐकतो, वाचतो, आपल्याला त्यांच्याविषयी खूप माहिती असतं, पण त्यांची घरं चालवणाऱ्या व्यक्तीविषयी आपल्याला फारशी माहिती नसते, किंवा आपल्या मनात कधी असे विचारही आलेले नसतात की ही माहिती आपण काढण्याचा प्रयत्न करूया। त्या दृष्टीने हा प्रयत्न मला खूप महत्त्वाचा वाटतो आणि म्हणून हे पुस्तक महत्त्वाचं आहे। लोकप्रिय कवी अरुण म्हात्रे यांनी या पुस्तकाची जी प्रस्तावना लिहिली आहे ती मी थोडीशी वाचते सुरुवातीला। सोबतीस ज्यांच्या सखा, साध्याचं लढायासाठी साधाच तिचा एल्गार, घोषणा मोर्चे नाही साधाच तिचा अवतार, तिज नको भव्य महामार्ग, तिची इवली पाऊल वाट, ती वाटा जोडू पाहे या तुटलेल्या गावात। स्त्रीचं आयुष्य हे पूर्णपणे वेगळं असतं। आधी कन्या, मग पत्नी आणि शेवटी माता या 3 रूपात तिचं जगणं विभागलं गेलेलं असतं। मात्र एकदा लग्न केल्यावर तिचा सगळा महत्त्वाचा आयुष्याचा भाग हा कुणाची तरी पत्नी बनून राहणं आणि त्या पुरुषाची सहचारिणी, अर्धांगी किंवा अनेकदा एक सेविका म्हणूनच व्यतीत होतो। आपल्याकडच्या पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये ही एक बाजू आहे की स्त्री स्वतः कितीही कर्तबगार वा कार्यक्षम वा हुशार असली तरी तिला मिळणारं स्थान दुय्यमच असतं। समाजात एक नवऱ्याची बायको म्हणूनच तिची ओळख असते। आपल्या संस्कृतीचा प्रभाव एवढा आहे की ही दुय्यम ओळख ही अनेक कर्तबगार आणि हुशार स्त्रियांनी सहजपणे स्वीकारली आहे। आपल्या पतीचं कार्य, त्याचं व्यक्तिमत्व, त्याच्या कार्याचा पसारा यामागे अनेक स्त्रिया केवळ पत्नी म्हणून, त्याच्या अर्धांगिनी म्हणून सहज वावरत राहिले आहेत। त्यासाठी त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख पुसून टाकली आहे। कुठल्या तरी थोर माणसाच्या पत्नी एवढीच त्यांची ओळख शिल्लक आहे। प्रस्तावनेच्या सुरुवातीच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे तिचा एल्गार साधा, तिचा अवतार साधा, तिची लढाई साधी आणि तिचं जगणं साधं। या पुस्तकाच्या रूपाने या अशा अनेक स्त्रियांच्या पतीच्या मागे साध्या जगण्याचा हृद्य परिचय आपल्याला वाचायला मिळणार आहे। हे पुस्तक वाचायच्या अगोदर यातल्या अनेक स्त्रियांची नावं सुद्धा आपल्याला माहीत नसतील, जशी मलाही माहीत नव्हती। ज्या थोर व्यक्तींचा आपण पुन्हा पुन्हा उल्लेख करतो, त्यांच्या कार्याचा गौरव करतो, त्यांच्या पत्नी कोण आहेत एवढं सुद्धा आपल्याला माहीत नसतं। किंबहुना आपल्याला ते जाणून घ्यावं असंही वाटलेलं नसतं। या सर्व लोकप्रिय पुरुषांच्या व्यक्तिमत्वांच्या वाटचालीमध्ये त्यांच्या पत्नीचा काही सहभाग असू शकेल अशी कल्पना सुद्धा आपल्या मनात येत नाही। हे पुस्तक वाचल्यावर आपल्यालाही एक चुटपूट लागेल की या स्त्रियांची आपण यापूर्वी कधी दखलच घेतली नव्हती। यातील अनेक स्त्रिया जशा आपल्याला माहीत नव्हत्या तसं त्यांचं कर्तृत्व सुद्धा आपल्याला ज्ञात नाही। हे पुस्तक अशा सर्व स्त्रियांना मनोमन केलेला सलाम आहे। 20व्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्री पुरुष समानतेच्या कल्पनेने आणि स्त्रीमुक्तीच्या चळवळीने स्त्रियांना आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याचं बळ मिळालं। तोपर्यंत या सर्व स्त्रिया केवळ आपल्या घराचा एक अपरिहार्य भाग म्हणून घराच्या 4 भिंतीत कर्तव्य भावनेने राहत होत्या। तशा अनेक स्त्रिया स्वतः कर्तृत्वाने पुढे आल्याही, मात्र त्यासाठी त्यांना पुरुषांच्या प्रभावाला तोंड द्यावं लागलं। समाजाची स्वतंत्र मान्यता मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला। मात्र असा स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा हव्यास त्या आधीच्या स्त्रियांनी कधीच बाळगला नाही। त्या इथल्या व्यवस्थेत इथली पारंपरिक चौकट प्रमाण मानून एक पत्नी म्हणून, एक सहचारिणी म्हणून आनंदाने जगत राहिल्या, कार्य करत राहिल्या। त्या अनेक स्त्रियांची अल्पचरित्र या पुस्तकाच्या रूपाने आपल्यासमोर आलेली आहेत। एकूण 24 अशा अपरिचित स्त्रियांचा किंवा पत्नींचा परिचय लेखिकेने आपल्याला करून दिलेला आहे। 24 अपरिचित स्त्रियांचा परिचय: शारदा देवी, कमला नेहरू, यशोदा आगरकर, लीलाताई पटवर्धन, पार्वतीबाई ठोंबरे,
आनंदीबाई कर्वे, कुसुमावती देशपांडे, माई सावरकर, मनोरमा शिरवाडकर, सुधा अत्रे, शीलवती केतकर, दुर्गाबाई देशमुख, वेणुताई चव्हाण, वसुंधरा काळे, विद्या माडगुळकर, उमा दळवी, कमल पाध्ये, सिंधुताई कानेटकर, सरोजिनी वैद्य, सुमा करंदीकर, कमल जोशी, रागिणी पुंडलिक, कृष्णाबाई सुर्वे, यशोदा पाडगावकर. याविषयी लेखिकेचं काय मनोगत आहे ते थोडक्यात वाचते. नातवाला गोष्टी सांगण्याच्या निमित्ताने चरित्र व आत्मचरित्र यांचं वाचन ठरवून करायला लागले. त्यावेळी काही स्त्रियांची आत्मचरित्र वाचताना मनात विचार आला की मोठमोठ्या सुप्रसिद्ध लेखक कवींच्या पत्नींबद्दल माहिती मिळवून ती एकत्रित करता येईल का. त्या विचाराच्या अनुषंगाने वाचनाची दिशा वळवली. हक्काचे, जिथे प्रामाणिक सल्ला मिळेल असे ठिकाण म्हणजे आमचे वाचक मंडळ. त्यातील सदस्यांसमोर ही कल्पना मांडताच एकमताने सगळ्यांनी प्रोत्साहन दिले. अर्थातच हुरूप वाढला आणि मग चटकन नावे आठवली गेली. ती हीच: नाच ग घुमा म्हणजे माधवी देसाई, आहे मनोहर तरी सुनीता देशपांडे, नाथ हा माझा कांचन घाणेकर. ही आणि अशीच काही नावे म्हणजे कस्तुरबा, पार्वतीबाई टिळक, लक्ष्मीबाई टिळक. पण मग यांच्याबद्दल भरपूर साहित्य उपलब्ध आहे. माधवी देसाई व सुनीता देशपांडे यांची अन्य पुस्तकेही लोकांनी वाचली असणार. म्हणून मग ज्या खऱ्या अर्थी लेखिका नाहीत पण फक्त आत्मचरित्र लिहिले किंवा काही स्त्रियांची माहिती अन्य पुस्तकातून मिळवून मी काही लेख लिहायचा प्रयत्न केलाय. पुस्तक का लिहावे हा प्रश्न मनात आला तर एकाच उदाहरणावरून स्पष्ट करते. सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी, नाटककार, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कुसुमाग्रज यांच्याबद्दल कुणीही भरभरून 2 तास बोलू शकेल. मात्र त्यांच्या पत्नीबद्दल कुणालाच माहिती नसावी, अपवादात्मक नाशिकची मंडळी सोडल्यास. तर त्यांची माहिती महत्प्रयासाने मिळवून लेख लिहिताना खूपच साहित्यिक संदर्भ मिळवले, वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधला, मग एकामागोमाग एक झपाटल्यासारखं वाचन लिखाण सुरू केलं. एखाद्या साहित्यिकाच्या पत्नीचा विचार सुचताच अनेकांना विचारून दुर्मिळ पुस्तकं अगदी खटाटोप करून मिळवली. यात सहकार्य मिळाल्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. खरं तर आम्ही सगळे तुमचे आभार मानतो यामिनीताई. कारण खरंच मी म्हटलं तसं की ह्यातल्या अनेकींविषयी आपल्याला काहीच माहिती नसते. तुम्हीही मला कळवा की ह्यांच्याविषयी कुणाला तुम्हाला आधीपासून माहिती होती आणि कुणाविषयी तुमच्याकडे फारशी काही माहिती नव्हती. या अनुषंगाने मला आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की वाचनव्रत ऐकलं बऱ्यापैकी जातंय असं माझ्या लक्षात येतंय, पण सबस्क्राईब केलं जात नाहीये. आपण जेव्हा सबस्क्राईब करतो एखादा चॅनल तेव्हा तो आपोआप दुसऱ्यांच्या फीडमध्ये येतो. म्हणजे फारसा सर्च न करता सुद्धा तुमच्या ओळखीच्यांच्या फीडमध्ये तो यायला लागतो आणि त्यातून हे वाचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे जमल्यास जरूर सबस्क्राईब करा. 24 पैकी काय वाचावं हा एक मोठा प्रश्न आहेच. मला असं वाटतं मी कमला नेहरू यांच्याविषयीचा लेख पहिल्यांदा वाचते. पान नंबर 18. लेखाचं नाव आहे तेजस्विनी. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, मुलांचे लाडके चाचा नेहरू, त्यांच्या पत्नी कमला नेहरू. कमला नेहरू यांचा जन्म 1 ऑगस्ट 1899चा. त्यांच्या आईचं नाव राजपती कौल तर वडिलांचं नाव जवाहरमल कौल. भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या. त्यांना 2 भाऊ आणि 1 बहीण होती. त्यांचं घराणं हिंदू, ब्राह्मण, परंपरावादी, काश्मीरी पंडितांचं होतं. दिल्लीच्या अटल कौल कुटुंबातील कमलाजींना त्या 12 वर्षांच्या असतानाच जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल यांनी पाहिलं होतं. सुंदर, उंच, शिडशिडीत, पारदर्शक कांती असलेली आणि सौम्य नजरेची कमला त्यांना सून म्हणून आवडली. तिच्या चेहऱ्यावर सतत हसू असायचं. प्रसन्न व्यक्तिमत्वाची व सदान कदा बुलबुल सारखी किलबिल करणारी ती होती. तिचं औपचारिक शिक्षण फारसं झालं नव्हतं. जे झालं ते घरीच झालं होतं. तिला फक्त हिंदी येत होतं. इंग्रजी भाषेची तिच्याशी अजिबात ओळखही नव्हती. ती अतिशय लाजाळू होती. नेहरूंच्या घरात यशस्वी होण्यासाठी चतुर बोलणं, आधुनिक वागणं हे आवश्यक गुण कमलामध्ये नव्हते. पण तिच्या कुंडलीनुसार तिचा नेहरू घराण्यातला प्रवेश कुटुंबाला भाग्यशाली ठरेल असं सांगण्यात आलं होतं. म्हणून मोतीलाल यांनी तिची निवड केली. 1916 साली इंग्लंडहून आल्यावर जवाहरलाल नेहरू प्रथम कमलाला भेटले तेव्हा ती 16 वर्षांची होती.
तिच्या शालीन सौंदर्याने ते मोहित झाले आणि त्या दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. ते दोघं घोडागाडीतून फिरायला जात, एकमेकांकडे कटाक्ष टाकणं आणि निरर्थक संवाद करणं एवढीच काय ती त्या लाजाळू युगुलात देवाणघेवाण झाली होती. 8 फेब्रुवारी 1916 वसंत पंचमीच्या दिवशी त्यांचं लग्न झालं. त्यावेळी कमलाजींचं वय अवघं 17 वर्षांचं होतं. जवाहरलाल व कमलाजी यांच्यात 11 वर्षांचं अंतर होतं. लग्न करून नेहरूंच्या घरी आल्यावर त्यांच्या घरातील तणाव वाढले. जवाहरलाल यांची बहीण विजयालक्ष्मी यांचं भावाशी घट्ट नातं होतं. त्यांच्या आवडीनिवडी सारख्या होत्या. ते दोघं बहीण भाऊ एकत्र फिरायला जायचे, पार्ट्यांना जायचे. पण अचानक एके दिवशी दुसऱ्याच एका मुलीने आपल्या भावाचा ताबा घ्यावा हे विजयालक्ष्मीला सहन झालं नाही. तिच्या दृष्टीने कमलाजी परक्याच होत्या. कमलाजींच्या सासूबाई स्वरूप राणी याही तापदायक सासू होत्या. विजयालक्ष्मी व कोपिष्ट स्वभावाच्या सासूबाई यामुळे कमलाजी नेहमीच घाबरलेल्या असत. त्या अगदी साध्या भोळ्या निष्कपट होत्या. कर्तव्यदक्ष सून म्हणून राहायचं आणि कुरकुर करायची नाही हे त्यांच्या मनावर बिंबवण्यात आलं होतं. लग्नानंतर आपल्या जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय व्यवस्थित पार पाडल्या. नेहरूंच्या घरातील वातावरण एकदम निराळे होते. त्यामुळे कमलाजी घरात स्वतःला नेहमी वेगळ्या समजत असत. त्यांच्या धार्मिक भावनांचा आदर नेहरूंच्या घरात तितकासा केला गेला नाही. लग्नाच्या सुमारास राजकीय चळवळींमध्ये नवे विचार प्रवाह उत्पन्न झाल्याने जवाहरलाल यांचं लक्ष राजकारणातच गुंतलं होतं. विवाहासारख्या खाजगी प्रश्नावर विचार करण्याइतकी फुरसद, स्वस्थता तेव्हा त्यांच्याकडे नव्हती. ते राजकारणात इतके मग्न झाले की पती पत्नींमध्ये थोडं अंतर पडलं. सहवासाने निर्माण होणारा जिव्हाळा किंवा उत्कट मैत्री त्यांच्या अनुभवाला आलीच नाही. दोघंही तापट असल्याने त्यांच्यात वरचेवर खटकेही उडत. अर्थात पुढे या पती पत्नीचे प्रेमसंबंध दृढ झाले. 19 नोव्हेंबर 1917 इंदिराचा जन्म झाला. 1924 मध्ये कमलाजींना एक मुलगा झाला होता, पण तो 2 दिवसांनीच गेला. लग्नानंतर कमलाजींना स्वातंत्र्य लढा जवळून बघता आला, कारण पती जवाहरलाल व सासरे मोतीलाल दोघंही स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. तेव्हा त्यांनी जवाहरलालना खूपच चांगल्या प्रकारे साथ दिली. 1921च्या असहकार चळवळीमध्ये व स्वातंत्र्य चळवळीतही त्या सहभागी झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी इलाहाबादमधील महिलांना एकत्रित करून संघटना उभी केली. विदेशी कपडे व दारूच्या दुकानांना त्यांनी घेराव घातला. स्त्रियांना स्वतंत्र मते असावीत, स्वतंत्र हक्क असावेत, त्यांनी केवळ पुरुषाची सावली होऊन राहू नये, अशा जहाल सुधारक मतांचा कमलाजी पुरस्कार करत. हिंदी स्त्रियांनी कमलाजींकडून स्फूर्ती घेतली होती, पण समाजाने कधीच त्यांच्या कर्तृत्वाकडे लक्ष दिलं नाही. अर्थात स्वतः कमलाजी राजकीय चळवळीच्या कार्यात इतक्या मग्न झाल्या होत्या की जनतेची उपेक्षा त्यांना फारशी जाणवलीच नाही. पण या उपेक्षेमुळेच त्यांची खरी ओळख समाजापुढे आली नाही हेही तितकंच खरं. जवाहरलाल यांची पत्नी या पलीकडे त्यांची फारशी ओळख राहिली नाही. स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता दिसून आली. एकदा जवाहरलाल नेहरू सरकार विरोधी भाषण देत असताना त्यांना अटक झाली. त्यावेळी कमलाजींनी त्यांचं अर्धवट राहिलेलं भाषण पूर्ण केलं होतं. स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान त्यांना स्वतःलाही 2दा अटक झाली होती. 1930 मध्ये गांधीजींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहादरम्यान दांडी यात्रेमध्येही त्यांनी भाग घेतला होता. त्या अत्यंत धाडसी होत्या. जवाहरलाल यांच्या राजकीय विचारांना त्या जमेल तशी मदत करत असत. 1930 मध्ये काँग्रेसचे मोठे मोठे पुढारी नेते जेलमध्ये अटकेत होते, तेव्हा कमलाजींनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी बराच काळ त्या गांधीजींच्या आश्रमात राहिल्या होत्या. त्यावेळी त्यांचा परिचय कस्तुरबांशी झाला होता. त्याच वेळी जयप्रकाश नारायण अमेरिकेत गेल्याने त्यांच्या पत्नी प्रभावती देवी आश्रमातच राहत असल्याने त्यांच्याशीही कमलाजींचा परिचय झाला होता. कमलाजी नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिल्या. तो काळ राजकीय दृष्ट्या अतिशय धामधुमीचा, वादळाचा होता. शिवाय महात्मा गांधी, पती जवाहरलाल, सासरे मोतीलाल व चित्तरंजन दास या तेजस्वी पुढाऱ्यांमुळे जगाचे डोळे दिपून गेले होते. कमलाजींच्या व्यक्तिमत्वाचं तेज या नेत्यांच्या प्रकाशात लुप्त झालं होतं. जवाहरलाल आपल्या बायकोकडे भारतीय स्त्रियांचं प्रतीक म्हणून बघत असत. जवाहरलाल व कमलाजी यांचं कार्य आणि ध्येय एकच असलं तरी काही बाबतीत त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद शेवटपर्यंत होते. कमलाजी स्वतंत्र विचारांच्या होत्या, त्यामुळे जवाहरलाल यांच्या विचारांची छाप त्यांच्यावर कधीच पडत नसे. या उलट जवाहरलाल स्वतंत्र वृत्तीचे असूनही कमलाजींनी त्यांच्यावर आपलं वजन राखलं होतं. त्यांच्या या बाणेदार स्वभावामुळे त्या जवाहरलाल यांना अधिक प्रिय होत होत्या. जवाहरलाल यांनी आपली कन्या इंदिरा हिला लिहिलेल्या एका पत्रात म्हटलंय,
कमलेसारखी आई तुला लाभली हे मी माझं भाग्य समजतो. तू कसल्याही अडचणीत पडलीस किंवा तुझं मन अस्वस्थ झालं तर तुझ्या आईसारखी मैत्रीण तुला कुठेही सापडणार नाही. यातून जवाहरलाल यांना कमलाजींविषयी वाटणारं प्रेम, विश्वास आणि आदर दिसून येतो. सर्वसाधारणपणे कमलाजींच्या आजारपणाबद्दलच जास्त उल्लेख सापडतो. त्यामुळे त्यांची तब्येत सुरुवातीपासूनच अशक्त असावी असा समज होतो. मात्र त्या नेहरूंच्या घरात आल्या तेव्हा अतिशय सुदृढ होत्या. मोतीलाल यांच्या पत्नीची तब्येत फारच नाजूक होती. त्यांच्या तब्येतीची नेहमीच कुरकुर असायची. म्हणून मोतीलाल यांनी निरोगी आणि सशक्त घराण्याशीच नवा संबंध जोडायचा हे ठरवून काश्मीरच्या प्रतिष्ठित घराण्यातली मुलगी पसंत केली होती. कमलाजींच्या सशक्त प्रकृतीकडे आणि आनंदी स्वभावाकडे बघूनच त्यांनी कमलाजींची निवड केली होती. कमलाजी टीबीने आजारी पडल्या. त्या काळी टीबी हा अत्यंत भयानक, असाध्य रोग समजला जायचा. त्यावर उपाय आणि हवापालट म्हणून त्यांना स्वित्झर्लंडला लोजान या शहरात नेलं गेलं. कमलाजींच्या आजारपणात जवाहरलाल यांनी त्यांना उत्तम साथ दिली. त्यांनी कमलाजींची खूप काळजी घेतली. कमलाजींचा चेहरा नेहमी हसतमुख असे, अगदी आजारपणात सुद्धा. देशकार्य करण्याची संधी आपल्याला फार काळ लाभणार नाही हे त्या मनात ओळखून होत्या. त्यामुळे हातापायात शक्ती होती तोपर्यंत त्या जिद्दीने कार्य करत राहिल्या. जे जे शक्य ते ते करून टाकावं हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं. त्या आपल्या तब्येतीकडे बिलकुल लक्ष देत नाहीत हीच जवाहरलाल यांची त्यांच्याविषयीची सर्वात मोठी तक्रार होती. प्रकृतीने नाजूक पण कार्यनिष्ठेच्या दृष्टीने अत्यंत तेजस्वी कमलाजी जवाहरलाल यांना अधिकाधिक प्रिय वाटू लागल्या होत्या. आवश्यक ते सर्व काही त्यांच्यासाठी केलं असलं तरी दोघांचं आपापसातलं बरंच बोलणं बाकी होतं. प्रकृती स्वास्थ्यासाठी कमलाजी थंड हवेच्या ठिकाणी जात. जवाहरलाल तिथे वेळ काढून जात. त्यावेळी त्या दोघांमध्ये सुखसंवाद घडे. ते दिवस दोघांना चैनीचे दिवस वाटत. दीर्घ विश्रांतीसाठी 1920 साली दोघांनी एकत्र युरोपची सहल केली. जास्त मुक्काम स्वित्झर्लंडमध्येच केला. पॅरिस, बर्लिन, मॉस्को ही शहरही त्यांनी बघितली. हा त्यांचा प्रवास फारच सुखाचा झाला. युरोप यात्रा संपून ते परत आले तेव्हा कमलाजींच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती. त्यांचा स्वभाव करारी असल्याने आपल्या दुखण्याचे लाड करून घेण्याऐवजी त्या रोगाशी झगडत राहिल्या. शरीर थकलं तरी मनाचा जोम एकवटून त्या काम करत राहिल्या. त्यामुळेच त्यांचा आजार विकोपाला गेला. तुरुंगातून तात्पुरती सुटका करून जवाहरलाल कमलाजींना भेटण्यासाठी आले. ते 11 दिवस त्यांच्याजवळ राहिले. त्या 11 दिवसात कमलाजींखेरीज दुसरा कुठलाही विचार त्यांनी केला नाही. कमलाजी आपल्याला सोडून जाणार नाही ना या एकाच विचाराने त्यांच्या हृदयाचा थरकाप होत असे. त्यांना विरहाची भीती वाटू लागली होती. 11 दिवसांनी जवाहरलालजींना परत तुरुंगात जावे लागले. त्यांना भावी संकटाची जाणीव झाली होती. वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी 28 फेब्रुवारी 1936ला कमलाजींचं निधन झालं. त्यांचं सौंदर्य व शालीनता अखेरपर्यंत कायम होती. मृत्यू आला तेव्हा त्यांच्याजवळ जवाहरलाल, इंदिरा व डॉक्टर अटल होते. लोजान इथे थोड्या लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या गेल्यावर महात्मा गांधींनी इंदिरास लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, कमलाच्या निधनाने तुझ्या जबाबदाऱ्यात भर पडलीये. अन्य स्त्रियांमध्ये दुर्मिळ असणारे गुण कमलामध्ये होते. ते सारे गुण तुझ्यात उतरतील अशी मला आशा आहे. तिचा आदर्श पाळण्यासाठी ईश्वर तुला सामर्थ्य आणि दीर्घायुष्य देवो. आई गेल्यावर 5 वर्षांपर्यंत इंदिरेला आपण एका अस्थिर जगात तरंगतोत असंच वाटत होतं. दिसायला कमलाजींचं व्यक्तिमत्व साधं असलं तरी कर्तृत्व असामान्य होतं. कमलाजींच्या आयुष्याविषयी, कार्याविषयी कुठेही वाच्यता केली गेली नाही. आम्ही एकमेकांच्या उणीवा समजून घेऊ शकलो नाही असं जवाहरलाल म्हणत असत. जवाहरलाल यांनी आपली जीवनकथा कालवश कमलेस अर्पण केली आहे. यानंतर महिलांचा आधारवड, आनंदीबाई म्हणजे बाया कर्वे. स्त्री शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणजेच अण्णा कर्वे यांच्या द्वितीय पत्नी आनंदीबाई उर्फ बाया कर्वे यांचा जन्म 5 जून 1866चा. त्यांचे वडील बाळकृष्ण जोशी ते किरकोळ व्यापार करीत. थोडी शेती होती व ते पौरोहित्यही करीत. आई कष्टाळू व खरमरीत स्वभावाची होती. बायांच्या आईला 11 मुले झाली पण त्यापैकी 7च जगली. 3 मुले व 4 मुली.
खाणारी तोंडे जास्त व पैशाची आवक कमी, यामुळे त्यांच्या आईची सतत चिडचिड होत असे. मोठी बहीण सासरी राहत होती. तिच्या जवळच त्यांची आतेबहीण राहत होती. ती वारल्यावर तिच्या जागेवर आनंदीबाईंना दिले. त्यावेळी आनंदीबाईंचे वय होते 8 वर्षे, तर त्यांच्या यजमानांचे नातूंचे वय होते 22 वर्षे. 3 महिन्यांनीच त्यांचे यजमान वारले. आनंदीबाईंना वैधव्य प्राप्त झाल्यावर थोडे दिवस त्या माहेरी राहिल्या, पण सासरहून पत्र आले, सुनबाई आता आमचा मुलगा, असे त्यात म्हटले होते. मग त्या सासरी गेल्या. सासर सुखवस्तू होते. सासूबाई फार चांगल्या होत्या. मुलीप्रमाणेच सुनेला वागवीत, त्यांच्या आवडीनिवडी जपत. त्यांना सासरी कसलाच त्रास नव्हता. त्या 12 वर्षांच्या झाल्यावर बाहेरची कामं करू लागल्या. शेतात जाऊन शेतीची कामं, घराबाहेरची छोटी मोठी कामं त्या करत. त्या मोठ्या होऊ लागल्या तरी घरातील कामे त्यांना करायला मिळत नसत. त्यावेळी विधवेने केस काढले नसतील तर तिच्या हातचे देवाला नैवेद्याला चालायचे नाही. त्या 21 वर्षांच्या होईपर्यंत सकेशा होत्या. पुढे सासूबाईंची तब्येत बिघडायला लागली. त्या आजारी पडल्या की सासऱ्यांना स्वयंपाक करावा लागे. सासूबाईंचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं, पण धर्म व रूढीच्या बाबतीत त्या जुन्या मतांना चिकटून होत्या. त्यामुळे आनंदीबाईंना विकेशा केलेच पाहिजे या हट्टाने शेवटी आनंदीबाई विकेशा झाल्या. त्या दिवसापासून अनेक व्रतवैकल्ये त्यांच्या मागे लागली. एकदाच जेवून राहावे लागे, अनेक उपास करावे लागत, बाहेर जाणे बंद होऊन कायमच घरात राहावे लागे. नवरा गेला त्यापेक्षा कितीतरी जास्त दुःख त्यांना केस काढल्यावर झाले. शिवाय तो त्रास दर महिन्यालाच भोगावा लागे. दर दिवाळीला आनंदीबाई माहेरी जात. त्यावेळी त्यांचा मोठा भाऊ दादा मुंबईहून येत असे. दादाची बायको गेल्याने त्याची अडचण निभवायला त्या मुंबईला गिरगावात आल्या. तिथे चाळीत दादाबरोबर त्याचे मित्र धोंडो केशव कर्वेही राहत व इतर 12-13 मुलेही राहत. दादाकडे आल्यावर त्या घरचे काम करून पाढे व मुळाक्षरे शिकल्या. त्याच वेळी पंडिता रमाबाईंची मुलींची शाळा सुरू करण्याची जाहिरात दादांना समजली. त्यांनी तू शाळेत जाशील का विचारताच आनंदीबाईंनी हो असं म्हटले. जाहिरातीत 20 पर्यंतच वय लिहिले होते. आनंदीबाईंचे वय 24 होते. पण दादांनी पंडिता रमाबाईंची भेट घेऊन परवानगी मिळवली. 11 मार्च 1889ला शारदा सदनची शाळा उघडली व पहिली विद्यार्थिनी म्हणून आनंदीबाई शाळेत जाऊ लागल्या. त्यावेळी त्या एकट्याच विद्यार्थिनी होत्या. दादा व त्याच्या मित्रांचा 12-13 जणांचा एक वेळचा स्वयंपाक करून त्यांना शाळेत जावे लागे. त्यामुळे कधी कधी शाळेत जायला जमायचे नाही. म्हणून मग पंडिता रमाबाईंनी त्यांना शारदा सदनमध्ये राहायलाच बोलावले. तिथे त्या रमाबाईंच्या मुलीला सांभाळत तिची संपूर्ण देखभाल करत. तिथे गेल्यावर रमाबाईंनी आनंदीबाईंना केस वाढवायला सांगितले. कुणाला कळू नये म्हणून त्या डोक्यावर पदर घेत असत. शारदा सदनमध्ये राहायला गेल्यावर त्यांचे दादा अधूनमधून भेटायला येत असत. क्वचित कर्वेही त्यांच्याबरोबर येत. शारदा सदनची मुंबईपेक्षा पुण्यात खूप वाढ होईल असं रमाबाईंना वाटलं, म्हणून त्यांनी 2 वर्षांनी शारदा सदन पुण्यात नेली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे लवकरच विद्यार्थिनींची संख्या 64 वर पोहोचली. आनंदीबाईंनी आश्रमातील कामे सांभाळत मराठी 6 इयत्ता व इंग्रजी 3 इयत्ता केल्या. पंडिता रमाबाईंच्या शिकवणुकीचा व अनुभवांचा आनंदीबाईंच्या आयुष्यावर फार परिणाम झाला. विधवांच्या शिक्षणाप्रमाणेच पोरक्या मुलांबद्दलही कळकळ रमाबाईंच्यामुळेच आनंदीबाईंच्या मनात उत्पन्न झाली होती. पुण्यात शारदा सदनमध्ये वडील आनंदीबाईंना भेटायला यायचे तेव्हा ते कर्वे यांच्याकडेच उतरत असत, कारण त्यावेळी कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरीस लागले होते. त्यांची पहिली बायको राधाबाई वारली होती, पण 4-5 मुले होती. त्यांना सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे पहिल्या बायकोची बहीण राहत असे. जुन्या लोकांमध्ये 2 वेगवेगळे पंथ असत. काही अगदी कर्मठ जुन्या चालीरीतींना धरून असलेले, तर दुसरे भक्तिमार्गी विचारांचे, काळाच्या मानाने पुढारलेले. आनंदीबाईंचे वडील पुढारलेल्या विचारांचे होते. त्यामुळे आपल्या लहान वयात विधवा झालेल्या मुलीच्या पुनर्विवाहाचा ते विचार करीत होते. त्यांनी कर्वे यांना पुन्हा लग्न करण्याविषयी विचारले. त्यावेळी कर्वेंनी विधवेशी विवाह करण्याचा विचार सांगितला. त्यानंतर 11 मार्च 1893ला जुन्या रीती विधीप्रमाणे त्यांचा लग्न समारंभ पार पडला. 11 मार्च हा शारदा सदन संस्था स्थापनेचा दिवस. त्यात आनंदीबाई रमाबाईंच्या लाडक्या विद्यार्थिनी होत्या. त्यामुळे लग्नाच्या दिवशी संध्याकाळी सदनात खूप थाटामाटात समारंभ साजरा केला. त्यावेळी डॉक्टर भांडारकरांनी कर्वेंना बायकोचे नाव उखाण्यात सांगायला सांगितले. तेव्हा कर्वेंनी उखाणा घेतला होता. सदनाचे उपकार मजवर झाले फार, सदनाचे उपकार मजवर झाले फार,
आनंदीने फेडायला असावे तयार. हे शब्द आनंदीबाईंच्या मनात कायमच राहिले. त्यांना कर्वे यांचे धोंडो हे नाव अजिबात आवडत नसे. त्यामुळे त्या लग्नाआधी अण्णा म्हणत, तर लग्नानंतर कर्वे म्हणू लागल्या. लग्नानंतर 2-3 वेळा माहेरी म्हणून आनंदीबाई शारदा सदनात गेल्या होत्या. पण नंतर शारदा सदनातील मुलींची संख्या कमी झाल्याने ते केडगावला गेले. तेव्हापासून त्यांचा सदनाशी संबंध तुटला. त्या काळी आनंदीबाईंच्या पुनर्विवाहाने समाजात खूपच खळबळ उडाली होती. त्यामुळे दोघांना समाजाकडून बराच त्रासही झाला होता. अण्णांच्या आई वडिलांनी मात्र लग्नासाठी संमती दिली होती. तरी पण दोघांच्या कुटुंबियांना काही दिवस फार त्रास सहन करावा लागला होता. आनंदीबाईंना माहेरी आणि पहिल्या सासरी रोजचा स्वयंपाक करावा लागत नव्हता. त्यामुळे दोघांचा स्वयंपाक असला तरी तो सतत करायला त्यांना जड जात असे. स्वयंपाकाच्या त्रासाने त्यांची प्रकृती बिघडली. तेव्हा त्या शारदा सदनात जाऊन राहिल्या. तेव्हा रमाबाईंनी त्यांच्या औषध पाण्यासह बरीच काळजी घेतली. चैत्र महिन्यातील हळदी कुंकवाला काही प्रोफेसरांच्या बायका आनंदीबाईंना बोलवीत, पण दूरपणाने वागवीत, कुंकू लावायचे टाळीत. नंतर 4-5 वर्षांनी त्या सुईणीचे काम शिकल्या. तेव्हा बायकांच्या उपयोगी पडायला लागल्यावर त्या बायकांची वागणूक बदलली. आनंदीबाई पायात जोडे घालून, हातात छत्री घेऊन हुजूर पागा शाळेत जाऊ लागल्या. तेव्हा त्यांना लोक उभे राहून राहून बघत असत. त्यांच्या वर्गात लोकमान्य टिळकांची मुलगी होती. लग्नानंतर 4 महिन्यातच आनंदीबाईंना दिवस गेले. त्याच वेळी शिक्षणाच्या निमित्ताने त्यांच्याकडे 4 मुले आली. घर म्हणजे एक बोर्डिंगच झाले. 8वा महिना लागला तेव्हा रमाबाईंनीच एका वयाने मोठ्या असलेल्या बाईंना घरकामासाठी आनंदीबाईंकडे पाठवले. मुलगा झाल्यावर रमाबाईंनीच त्याचे नाव शंकर ठेवले. दुसऱ्या बाळणपणाच्या वेळी अण्णा पुण्यात नव्हते. त्या घरीच बाळंतीण झाल्या, पण मुलगा होऊन तो लगेच वारला. शंकर थोडा मोठा झाल्यावर त्या पुन्हा हुजूरपागेत शिकायला जाऊ लागल्या. तेव्हा त्या शंकरला घेऊन शाळेत बोर्डिंगमध्ये राहिल्या. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुण्याला येत तेव्हा ते शंकरला ग्लॅडस्टन म्हणत, कारण त्याच्या आईचे नाव आनंदी म्हणजे ग्लॅड आणि वडिलांचे धोंडो म्हणजे स्टोन. आनंदी धोंडो यांचा मुलगा म्हणून ग्लॅडस्टोन. ग्लॅडस्टोन खरं तर, पण ग्लॅडस्टन असं लिहिलंय. नागपूरला डफरीन इस्पितळात 1 वर्षात सुईणीचे काम शिकवले जाते ही माहिती मिळाल्यावर आनंदीबाईंना तो डिप्लोमा करावा असं वाटलं. अण्णांनी लगेच अर्ज पाठवला. तिथे प्रवेश मिळताच त्या मुलाला घेऊन नागपूरला गेल्या. तिथे व्याख्याने हिंदीत असायची. आनंदीबाईंना हिंदी येत नव्हते, पण त्या जिद्दीने शिकू लागल्या. वर्षभराने पास होऊन त्या पुण्यात आल्या. सुरुवातीला आश्रम पुण्यातल्या सदाशिव पेठेत होता, पण प्लेगची साथ आल्यावर लांब हिंगण्याला जागा मिळाली आणि तेव्हापासून तिथे आश्रम निघाला. हिंगण्याला जाता येताही मुली आनंदीबाईंकडे येत. त्यांचा पाहुणचार करावा लागे. शिवाय हिंगण्यास लागणारे भाजीपाला, धान्य, इतर सामान तयार करून ठेवण्याचे कामही बाईंनाच करावे लागे. धान्य दळण्याचे कामही घरीच करावे लागे. काही कारणाने जगात फसलेली, समाजाने अभेरलेली माणसे घरी येत. त्यांना त्या आश्रय देत. त्यांची थोडीफार मदत होई. दुसरा मुलगा दिनकर 3-4 वर्षांचा झाला तेव्हा अण्णांच्या सांगण्यानुसार त्या शंकर व दिनकरला घेऊन हिंगण्यास राहायला गेल्या. नवऱ्याने संस्था काढली, तिथे आपल्याला थोडा मान मिळावा, तोही फुकट नको, काही काम करून. पण त्यांना दूर दूरच वागवले जाई. त्यांना पाण्यालाही शिव देत नसत. मग बाकी कामाचे नावच नको. जेवायला सुद्धा त्यांना वेगळे बसवले जाई. त्यांच्या शक्तीचा उपयोग संस्थेला होऊ शकला नाही याचे बाईंना कायमच वाईट वाटत राहिले. हिंगण्याला भास्कर या मुलाचा जन्म झाला. शंकर, दिनकर व भास्कर ही 3 मुले आनंदीबाईंना झाली. नंतर त्या मुलांना घेऊन नारायण पेठेत राहू लागल्या. तिघेही नवीन मराठी व न्यू इंग्लिश शाळेत जाऊ लागले. नारायण पेठेत राहायला आल्यावर त्यांच्या घरी अनेक मुली आश्रयाला येत. आजूबाजूच्या गरीब लोकांना त्या शक्य तितकी मदत करत. त्यामुळे त्या कोणीतरी मोठ्या आहेत असे लोकांना वाटे. कर्वे कॉलेजमधून आले की हिंगण्यास शिकवायला जात. त्यांना कॉलेजची नोकरी सोडून पूर्ण वेळ आश्रमाला देण्याची इच्छा होती, पण आनंदीबाई व्यावहारिक होत्या. त्यांनी 20 वर्षे नोकरी झाल्यावर पेन्शन मिळेल व 3,000ची पॉलिसी काढली होती, ती पण मिळेल याची जाणीव करून दिली. त्यामुळे 20 वर्षे नोकरी झाल्यावर अण्णांनी राजीनामा दिला. त्यावेळी पेन्शन न्यू इंग्लिश स्कूलच्या स्टुडंट्स फंडासाठी वापरण्याचा अण्णांचा मानस होता, पण तेव्हाही बाईंनी मुलांच्या शिक्षणाचा विचार करून विरोध केला. अण्णा हिशेबाला चोख असले तरी पैसा नसेल तर आपल्या मुलाबाळांचे पुढे कसे होईल हा विचार त्यांनी कधी केला नाही. एकदा तर त्यांनी स्वतः उतरवलेला 5,000 रुपयांचा विमा आश्रमाच्या नावे करून दिला. ही बातमी बाईंनी वर्तमानपत्रात वाचली. अण्णा इतरांनाच पैसे देत व आपल्या मुलांचा विचार करत नसत याचा बाईंना राग येई,
पण सुदैवाने त्यांना काही कमी पडले नाही. पुनर्विवाहितांच्या मुलांकडे समाज खोचक दृष्टीने बघत असे, त्यामुळे बाईंना मुलांची फार काळजी होती. मुलांनी चांगले शिकावे, त्यांना मानाने जगता यावे यासाठी त्या धडपड करत. त्यांची 3ही मुले उत्तम शिकली, विलायतेला गेली. तेव्हाही अण्णांनी इतके पैसे कुठून आणले असे लोकांना वाटे. पण अण्णांनी एकाच मुलाकरता डॉक्टरीच्या शिक्षणाचा खर्च तोही कर्ज म्हणून केला. शंकरने डॉक्टर झाल्यावर पैसे परत केले, त्यातूनच दुसऱ्याला जर्मनीला जायला कर्जाऊ पैसे दिले. त्यानेही परत केल्यावर तिसरा इंग्लंडला गेला. नातवंडांकडे बघताना आपण आपल्या मुलांना नवीन कपडे, खेळणी काही देऊ शकलो नाही याची खंत बाईंना वाटे. पण त्या इतक्या सुदैवी की त्यांची मुले त्यांना म्हणत, बाया अगं आणखी काय द्यायचे आम्हाला, जे द्यायला हवं होतं ते तुम्ही दिलेलं आहे, आम्हाला तुम्ही जितकं दिलं तितकं फारच थोडे आईबाप देतात. 3ही मुले चांगल्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने कामे करताना बघून, तसेच त्यांचे संसार सुखाने व आनंदाने चाललेले बघून त्यांचा ऊर आनंदाने भरून येत असे. अण्णांना जे पैसे मिळत त्यातलेही ते इतर लोकांना, संस्थांना देत. म्हणून बाई काटकसरीने संसार करत. घरची सर्व कामे त्या स्वतः करत. कोणाची बाळणपणे करून थोडाफार पैसा मिळे. एक श्रीमंत मुलगी त्यांच्याकडे राहायला होती. तिचे वर्षाचे 400 रुपये मिळे. स्वतःच्या मुलांशिवाय आनंदीबाईंची कितीतरी मुले आहेत. समाजातील निरपराध मुलांना त्यांनी आश्रय दिला. अत्यंत गरीब, ज्यांना कुणी नाही अशा अनेक मुलामुलींना त्यांनी आधार दिला. आनंदीबाई म्हणत, मी पुस्तके फार थोडी वाचली आहेत, पण त्या कागदाच्या पुस्तकांपेक्षा ही जिवंत पुस्तके फार महत्वाची आहेत. अनेक मुलींचे किस्से त्यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितलेत. धाकटा मुलगा भास्कर BSc होऊन 2 वर्षे पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेला होता. त्यानंतर अण्णा विलायतेला गेले. तिथे महागाई फार. एका वेळेचे दाढी करण्याचे 12 आणे, म्हणून त्यांनी दाढी वाढवायला सुरुवात केली. त्याच सुमारास आश्रमाने स्वतःच्या खर्चाने अण्णांचे आत्मवृत्त छापले होते. त्याचे 1300 रुपये कर्ज होते. पुस्तके खपवायच्या निमित्ताने आनंदीबाईंनी खूप प्रवास केला. कोल्हापूर, ग्वाल्हेर, काशी, अलाहाबाद, लखनौ, झाशी, नाशिक या ठिकाणी जाऊन त्यांनी पुस्तके खपवली व सर्व कर्ज फेडले. शिवाय अण्णा विलायतेहून येईपर्यंतचा वेळही चांगला गेला. पुढे काही दिवसांनी म्हणजे 31 डिसेंबर 1930ला अण्णा व आनंदीबाई आफ्रिकेला गेल्या. शंकर हा आफ्रिकेत चांगल्यापैकी डॉक्टर होता. तिथे आनंदीबाईंची उत्तम बडदास्त त्याने ठेवली होती. स्वतंत्र खोली, गडी माणसे, फिरायला गाडी असं सगळं छान होतं. तरी आनंदीबाईंची तब्येत कुरकुर करत होती. आजूबाजूला माणसे होती, पण ती गुजराती. त्यांना गुजराती येत नसल्याने कुणाशी बोलता येत नसे. कामाला नोकर चाकर, स्वयंपाकघरातही नोकर. सतत कष्ट करायची सवय असलेल्या शरीराला रिकाम पण झेपेना. जरा बरे वाटू लागल्यावर नातवांच्या पुस्तकातून मुळाक्षरे बघून त्या गुजराती शिकायचा प्रयत्न करू लागल्या. जवळच एक मराठी बाई राहत होती, तिच्याकडून थोडे थोडे शिकू लागल्या. अण्णांना विचारून त्यांनी हिंगण्याहून गुजराती भाषेत विनंती पत्रके मागवली. दिवाळी जवळ आल्याने भाऊबीज गोळा करण्यासाठी त्या गुजराती बाईला बरोबर घेऊन फिरू लागल्या. फिरण्याच्या निमित्ताने त्यांचं दुखणं आणि कंटाळा दोन्ही गेलं. आश्रमासाठी 3000 शिलिंग त्यांनी मिळवले. बरेच दिवस आफ्रिकेत राहून त्या परतल्या. मुलांची शिक्षणे झाल्यावर खर्चासाठी अण्णा जे पैसे देत त्यातून त्यांनी बरीच बचत केली. शिवाय राहायला मुले येत त्यांच्याही अन्नाचा खर्च वजा जाता उरतील ते त्यांनी त्यांच्या कष्टाचे म्हणून ठेवले होते. हे सर्व त्यांनी संस्थेत ठेवले. हयातीत असेपर्यंत त्यावरील व्याज त्यांनी घेतले व ती रक्कम नंतर संस्थेला देण्याची व्यवस्था केली. आश्रमाच्या प्राथमिक शाळेला आनंदीबाईंचे नाव देण्यात आले. मुलांना, सुनांना, नातवंडांना जे काही द्यायचे ते त्यांनी त्यांच्या देखतच देऊन टाकले. अण्णांचे वागणे बाईंशी व मुलांशी सडेतोडपणाचे, तुटक व हिशेबी असे. ते कामानिमित्त बहुतेक बाहेर असत. घरचे सर्व, मुलांचे खाणेपिणे, आजार, अभ्यास, पैशांचे व्यवहार सर्व काही बाईच बघत. ते सर्व अण्णांना पसंत असे. त्यांनी बाईंना सर्व कारभार करू दिला. त्यात ढवळाढवळ केली नाही. अण्णांमुळेच आनंदीबाईंना स्वतंत्रतेचे दिवस दिसले. बायकोचे गुण दाबून न टाकता तिच्या कर्तबगारीला त्यांनी पूर्ण वाव दिला. आनंदीबाई कधीही देवळात गेल्या नाहीत. त्यांनी कधीही देवपूजा केली नाही. उपास तपास तर लांबची गोष्ट. त्यांचे वडील व भाऊ म्हणजे दादाही नास्तिकच होते. रमाबाईंनी त्यांना अनाथ अपंगांना वाट दाखवण्याचा, अडल्या पडल्याला मदत करण्याचा धर्म शिकवला होता. तो मात्र त्यांनी अखेरपर्यंत पाळला. पूर्वी कधी अण्णा व बाई दोघांमध्ये गप्पा होत नसत, पण आजारी पडून अण्णा दिनकरकडे राहू लागले तेव्हा बाई कॉलेजवर त्यांच्या झोपडीत एकट्याच राहत.
तेव्हा तिथे अण्णा रोज 1 तासभर येऊन गप्पा मारत. घड्याळाला किल्ली देण्याचं काम अण्णांकडे दिल्याने त्यांना रोज यावेच लागे असे बाईंनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटले. वयोमानाप्रमाणे त्यांना ऐकायला कमी येऊ लागले. हिंडणे फिरणे जमेनासे झाले. त्यामुळे त्यांनी वाचन सुरू ठेवले. मुलांनी सुनेनी आग्रह करूनही त्या त्यांच्याकडे न जाता एकट्याच येरवड्याच्या कॉलेजच्या आवारात राहत होत्या. पुढे एकटे राहणे अशक्य झाल्यावर त्या हिंगण्याच्या आश्रमात राहायला गेल्या. दिवसेंदिवस थकत वाकत गेल्या. जन्मभर संस्थेसाठी त्यांनी धडपड केली. ज्या मूळ झोपडीत त्या आश्रमातील मुलींबरोबर राहिल्या त्याच झोपडीत त्यांनी वयाच्या 87व्या वर्षी 30 नोव्हेंबर 1950ला अखेरचा श्वास घेतला. संसार सुखाची अपेक्षाही नसताना, उलट ते मिळणे अशक्य असताना त्यांना ते मिळाले. मोठ्या वयात लग्न होऊनही मुले सुना नातवंडे बघायला मिळाली. मुले हुशार आणि कर्तबगार निघाली. जीवन जसे भाग्याचे तसेच शांत मरणही भाग्याचे त्यांच्या वाट्याला आले. त्या गेल्या त्या ठिकाणी आता एक साधे तुळशी वृंदावन बांधले आहे. हेच त्यांचे स्मारक आहे. वरवर बघता अण्णा व आनंदीबाईंचे जीवन रुक्ष व यांत्रिक वाटले तरी अण्णांच्या हृदयात बायांबद्दल ओलावा, प्रेम व कौतुक होते. आयुष्य आसुसून जगण्याची, परिस्थितीशी झगडण्याची त्यांची उमेद प्रेरणादायी आहे. आनंदीबाई कर्वे यांच्या माझे पुराण या संदर्भ ग्रंथावरून लिहिलेला हा लेख अशा 24 जणींची ह्यामध्ये माहिती आहे. मी एवढं वाचून थांबते, पण तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा. ह्या हिमालयाच्या सावल्या आहेत या नावाचं सध्या एक नाटकही रंगमंचावर आहे, तेही जरूर बघा आणि पुस्तक जरूर वाचा. यामिनीताई पानगावकर यांचं साहित्यिकांच्या अर्धांगिनी.